एनईआरसी कडे काय मागणी केलेली आहे, तर सगळ्यात पहिली मागणी त्यांनी अशी केली आहे की टीओडी झोन हे आतापर्यंत 20 किलोवॅट आणि अभाऊ कस्टमरला लागायचे, ते पण कसं इंडस्ट्रीयल कमर्शियल या दोन्ही कॅटेगरी. आत्ताच्या याच्यामध्ये हे रेसिडेन्शियलला पण प्रपोज केलेले आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे आत्ताच्या पिटिशनमध्ये की आधी टीओडी झोनमध्ये पैसे वाढायचे, आता ते टीओडी झोनमध्ये पैसे कमी करताय. म्हणजे मी जर एखादा विद्युत ग्राहक आहे आणि मी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या काळामध्ये वीज वापरतोय, तर मला 8 रुपयाचा जर फिक्स रेट आहे, त्याच्यावरती मला 80 पैसे डिस्काउंट मिळणार आहे जर मी त्या झोनमध्ये वापरलं तर. आधीच्या प्रोव्हिजनमध्ये असं होतं की संध्याकाळी 6 ते रात्री 10 हा सगळ्यात हायर टेरिफ झोन होता. म्हणजे इथे डिमांड जास्त असल्यामुळे एमएससीडीसीएल आपल्याकडनं नॉर्मल दरापेक्षा जास्त पैसे आकारायचे तुम्ही त्या काळात वीज वापरली म्हणून. त्याचबरोबर रात्री 10 ते सकाळी 6 हा लो टेरिफ झोन होता की त्या झोनमध्ये जर वीज वापरली तर एमएससीडीसीएल डिस्काउंट द्यायचं की तुम्ही जास्त वीज वापरा, आमच्याकडे मुबलक शिल्लक आहे. आणि सकाळी 6 ते 9 या काळामध्ये कम्पॅरेटिव्हली त्यांच्याकडे वीज उपलब्ध होती पण खूप नव्हती, म्हणून तो थोडा मिडल पोर्शन मध्ये त्याला चार्जेस लागायचे. म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 10 मध्ये जर 2 रुपये असतील तर त्या काळामध्ये 1 रुपया लागायचा. असं प्रपोशननी आकडे बदलू शकतात, पण संध्याकाळपेक्षा थोडं कमी. आणि 12 वाजेपासून 6 वाजेपर्यंत हा नॉर्मल टेरिफ होता, म्हणजे त्याला कुठलाही इन्सेंटिव्ह नाही किंवा कुठलाही पेनल्टी नाही. आता नवीन एमआयटी मध्ये त्यांनी काय प्रपोज केलं आहे की 9 वाजेपासून 5 वाजेपर्यंत हा एक नॉर्मल टेरिफ त्यांनी कन्सिडर केला आहे दिवसाचा. त्याला ऑफ पीक पिरियड म्हटलंय. त्या काळात त्यांच्याकडे वीज भरपूर आहे, तो त्याला लागणारी जी काही टेरिफ आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे. ते डिस्काउंट घरगुती ग्राहकांसाठी 80 पैसे असणार आहे प्रति युनिट. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत हा हायर टेरिफ झोन आहे. त्याला 1 रुपया 26 पैसे काहीतरी त्याला चार्जेस लागणार आहे. त्याच्यानंतर रात्री 9 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत वेगळा टेरिफ झोन आहे आणि 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत परत वेगळा टेरिफ झोन आहे. आता यांनी आपल्या सोलरला काय परिणाम होणार आहे, आपल्याला प्रश्न पडतोय की ग्राहकांना तर पैसेच वाचणार आहेत, पण चांगली गोष्ट आहे. तसं नाहीये. आतापर्यंत होतं काय की 2019ला जे काही रेग्युलेशन नेट मीटरिंगचं आलंय त्याच्यामध्ये असं म्हटलंय की तुम्ही जी एनर्जी एक्सपोर्ट करताय, जी सरप्लस एनर्जी एमएससीबीला देताय, त्याचा सेट ऑफ तुम्ही त्याच झोनमध्ये किंवा त्याच्यापेक्षा लोअर झोनमध्ये घेऊ शकता. म्हणजे जर मी आत्ताच्या नियमाप्रमाणे टीओडी कस्टमर असेल आणि मी 1 वाजता 10 युनिट एक्सपोर्ट केले तर मी सी झोनमध्ये येतोय, तर त्याचा सेट ऑफ मी सी झोनमध्येच घेऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी इन्सेंटिव्ह असलेल्या झोनमध्ये घेऊ शकतो. मग आधीच्या नियमाप्रमाणे कमी इन्सेंटिव्ह वाला असलेला झोन कोणता होता, तर 12 ते 6चा आणि रात्री 10 ते सकाळी 6चा. म्हणजे टोटल आपल्याकडे 18 तासाचा पिरियड होता. 18 नाही, 12 आणि 2 14 तासांचा पिरियड होता की तो लो टेरिफ झोन होता. पण आत्ताच्या याच्यामध्ये 9 वाजेपासून 5 वाजेपर्यंत हा सगळ्यात लोअर टेरिफ झोन आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 9 ते 5 मध्ये जे काही मी एक्सपोर्ट करतोय त्याचा उपभोग किंवा त्याचा इनपुट क्रेडिट जे आहे ते मी 9 ते 5 मध्येच घेईन, ते मला कुठेही संध्याकाळी मिळणार नाही. थोडक्यात नेट मीटरिंग ही कन्सेप्टच इथनं रद्दबाद होते. आपण घरगुती ग्राहकांसाठी का सोलर लावतो, कारण दिवसभर घरी कोणी नसतं, त्यांनी जी एक्सपोर्ट केलेली वीज आहे ती संध्याकाळी किंवा रात्री वापरायची असते, पण ती वापरताच येणार नाहीये. त्याच्यामुळे नुसते बँकिंग होत जाईल तिथे. बँकिंग तुम्ही संध्याकाळी वीज वापरल्यानंतर तुम्हाला बिल येणारच आहे त्याचं. सो या गोष्टीसाठी सोलर इंटिग्रेटर म्हणून आपला विरोध आहे. त्याच्याच बरोबर इंडस्ट्रीयल ग्राहकांना किंवा सगळ्याच ग्राहकांना सांगू म्हणून आपण की 3 किलोवॅटची सिस्टीम लावली आहे तर 360 युनिट आपले सोलरने तयार होतात. पण एखाद्या महिन्यामध्ये त्या ग्राहकाने 380 युनिट वापरले तर वरचे 20 युनिट एक तर ते बँकिंगकडनं येतील, मग बँकिंग नसेल तर 20 युनिटला त्याला पैसे पडतील. पण ते किती पैसे पडतील, ते 0 ते 100 हा जो टेरिफ आहे त्या टेरिफच्या हिशोबाने 3 रुपये समथिंग काहीतरी पैसे पडतील. आता एमएससीबी असं म्हणते की तसं न करता 380 कुठल्या झोनमध्ये येतोय, 300 आणि 500 त्याच्यामध्ये 11 रुपये, त्याला 11 रुपयांनी 20 युनिटचे पैसे मिळाले. याला टेलिस्कोपिक इन्क्रिमेंटल जे आहे त्याच्याऐवजी ते उलट्या पद्धतीने टेलिस्कोपिक जात आहे की
हायर एनर्जी जी आहे ती आपल्याला सगळ्यात पहिले चार्जेबल होणार, त्याच्यानंतर लोअर, त्याच्यानंतर लोअर. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की 3 वर्षानंतर, पुढच्या 3 वर्षानंतर आम्ही याच्यावरती परत रिव्ह्यू घेऊ आणि त्या रिव्ह्यू मध्ये काय बदल करायचे ठरवू किंवा त्याचे रेट आणखी कमी करू. ते जर तरीची गोष्ट आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला त्याच्याबद्दल काही सांगता येत नाही. मागचा अनुभव जर बघितला तर कधीच पैसे कमी झालेले नाहीये, ते वाढलेलेच आहेत. आणि हा आता आपल्या सोलर इंटिग्रेटरला धोका आहे. त्याच्यामुळे 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी तिथे हरकत नोंदवायची सुविधा उपलब्ध आहे ऑनलाईन पद्धतीने. आतापर्यंत सगळीकडे फिजिकल किंवा ईमेल असं अलाउड होतं, पण यावर्षी ईमेल अलाउड नाहीये, फिजिकल अलाउड आहे. पण फिजिकलसाठी आपल्याला एमईआरसीच्या ऑफिसला जायला लागेल बांद्राला आणि तिथे ते सबमिट करावं लागेल. सो तो ऑप्शन व्हायबल नाहीये. सगळ्यांनी जर करायचं असेल तर 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आता एक लिंक दाखवतो मी, त्या पद्धतीने तिथे जाऊन आपली म्हणणं मांडायचं आहे. आपलं म्हणणं मांडताना एक PDF तयार करायची आहे आणि ती अटॅच करायची आहे त्या पिटिशन आणि मग ती सबमिट होते. आता याच्याबरोबर आणखीन एक धोका असा आहे की आतापर्यंत जे नेट मीटरिंग झाले त्यांना सुद्धा हा नियम लागू होऊ शकतो. म्हणजे आता आपण डिझाईन करताना असं डिझाईन केलं आहे की त्याला फक्त संध्याकाळच्या वेळेस टीओडीचा बेनिफिट मिळणार नाही आणि उरलेल्या 24 तासापैकी 20 तासाला मिळणार, तर त्या माणसाला सुद्धा 9 ते 5 मध्येच बेनिफिट मिळेल. हा एक पहिला प्रश्न आपल्यालाच येईल की का तुम्ही असं सांगितलं होतं, आता हे ब्रिज ऑफ अग्रीमेंट झालं, ठीक आहे, एमएससीबी त्यांच्यामधला अग्रीमेंट असतो तरी आपण कन्व्हेअर आहे त्याचे. सो तो पहिला प्रश्न आपल्याला येईल, तर आपल्याला आपल्या ग्राहकाला पण जागा करावा लागणार आहे की तुम्ही सुद्धा याचे डायरेक्ट तुम्हाला याचा धोका आहे, तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी पिटिशन दाखल करा किंवा या पिटिशनला हरकत घ्या. पिटिशन दाखल